बाळूमामाच्या नावानं चांगलं रामराम मित्रांनो. आठवड्याचं रोज असं धगधगीचं जीवन आणि त्यात येणारा रविवार म्हणजे आपल्या आनंदाचा दिवस. मित्रांनो, मला असं वाटते की आपल्या आयुष्यात रविवार असा सारखा सारखा यावा, कारण की दिवसाचा कंटाळा जातोय. एकतर मस्तपैकी निवांत झोपून उठतोय मी 10 वाजता. 10 वाजता उठल्यानंतर काय, मग आपल्या मामाच्या दरबारामध्ये जातोय आवरून मस्तपैकी फ्रेश वगैरे होऊन आंघोळ वगैरे करून. मग आज रविवार, मग मामाच्या दरबारामध्ये आलो. मस्तपैकी आज अमावस्या होते बघा, तुम्ही गर्दी बघू शकता मित्रांनो. मामाच्या दरबारामध्ये मी सेवेकरी म्हणून काम करतोय. तुम्हाला पण कधी मामाच्या इथे दरबारामध्ये सेवेला यायचं असेल तर तुम्ही नक्की या. मामाच्या इथे सेवेला यासाठी काही बंधन नाही आहे मित्रांनो. तुम्हाला नक्की सेवा करायची असेल मामांची तर तुम्ही आदमापूरमध्ये यायला लागते मित्रांनो. आमचा असा सेवेकरी मित्र परिवार आहे, तो असा मामांची सेवा करण्यात सतत व्यस्त असतो मित्रांनो. तुम्ही एकदा येऊन बघा, तुम्हाला खरंच खूप भारी वाटेल. मामांच्या दरबारामध्ये आले की मला मित्रांनो घरला जाऊच वाटत नाही, कारण की कधी टाईम जातोय काय कळतच नाही. आणि खरोखर एवढं भारी वाटते मनाला, काय बोलण्याच्या पलीकडचं. पण काय करणार, काहीतरी कामं असतात, त्यामुळे जायला लागते. मग मित्राचं एक ॲक्रेलिकचं काम होतं, तिथे या ॲक्रेलिकच्या दुकानामध्ये गेलो. कारण की तिची घराची नेमप्लेट होती, ती जराशी काहीतरी तिची चूक झाली, ते रिपेअर करून आणायची होती. मग मी निघालो गावाकडे जायला. गावाकडे जाता जाता मग आपली गाडीची जराशी काहीतरी सर्व्हिसिंग म्हणून इकडे आपल्या अक्षय ऑटो गॅरेजमध्ये आणली. ते आपलं काय परमनंट आपलं स्वतःच गॅरेज असल्यासारखं आहे. अक्षय भाऊ मालक अक्षय ऑटो गॅरेजचं. आणि कामं अगदी ओकेमध्ये करते, परफेक्टमध्ये, काय प्रॉब्लेम नाही. गाडीचा काय तुम्हाला प्रॉब्लेम असला तर मित्रांनो नक्की घेऊन यायचं. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी फॉलो एकदा करावं लागते.